तर आज आहे मला ह्यो ड्रायव्हर बघा कसा सिंघमसारखा असा एंट्री टाकून आला आहे. तर आज याच्यासोबत आहे वाशी मुक्काम. आपल्यासोबत मुक्काम असलं की सगळे ड्रायव्हर असं खुशीच असतात. रंकाळा तलाव बघत बघत निघालो स्टँडकडे. सव्वाईकची मासुर्ली मार्गे बावेली फेरी होती. वाटत जाताना ही पोरं दिसलीत. बहुतेक त्यांची मिसळ पार्टी होती. पाव लपवून ठेवत होती. पुढे गेल्यावर भामटेच्या स्टॉपवर थांबलीत भाऊ. मिसळ खायला चला म्हणालतीत. खरं मी म्हणलं श्रावण झाल्यावर मटणाची पार्टी करूया. नेहमीप्रमाणे मासुर्लीच्या बाजारला अशी गर्दी असते आणि लोकांची चढायची वरती कनी एवढी गडबड असते. बायकांचा तरी सारखा किलकिलाट असतोय. आणि ही सगळी गर्दी बघून की नाही कुणाला काय वाटलं नसलं तरी माझ्या ड्रायव्हरला लई भारी वाटते, कारण मला तिकीट काढताना लई ताप होणार असतोय. किती खुश झालाय बघा की ह्यो. बावेलीत गाडी परतून लावल्यावर आम्ही जातोय तिथं वडापाव आणि चहा प्यायला. तिथं कोपऱ्याला एक वडापावचा गाडा आहे. कंडक्टर ड्रायव्हर म्हटले की गाडी थांबली की बाकी काय नाही मिळू दे, चहा तरी पाहिजेच पाहिजे. गाडीच्या आडव्या येणाऱ्या ह्या जनावरांच्यातनं वाट काढत काढत आम्ही रंकाळ्याच्या दिशेने निघालो. मासुर्ली बाजारातनं परत असं जाताना गर्दी उलागलेली, तरी पण तिथं 40भर माणसं बसमध्ये बसलीत आणि निघालो आम्ही मल्हारपेठवरही आमचे फॅन भेटलेत. अशी बोलणारी माणसं भेटलीत की जरा बरं वाटते बघा. रंकाळ्यावर गेल्यावर ही नेहमीप्रमाणे गुळाच्या ढेपाला चिकडल्यागत असं साईडला चहाच्या गाड्याला चिकडलेली ही सगळी आमची गँग. तिथं भेटला ह्यो मिशीवाला पाहुणा पट्टणकोडलीचा आणि ह्यो डोक्यावरची केस गेलेला. इकडे आमचे संतोष भाऊ आणि नेहमीप्रमाणे कॉमेडी करणारा आमचा स्वप्नील अण्णा, ज्याच्यासोबत होता ड्रायव्हर दशरथ अण्णा. म्हणून ह्यो जास्तच आज खुश होता आणि ही खुशी त्यानं दाखवायसाठी लगेच डान्स केला बघा. कसं आहे, भोगाव भागातला कुठलाही मुक्काम असला की राजकमलमधनं आम्हाला असं पार्सल न्यायला लागते आणि पार्सल न्यायला गेलं की स्वतः असं मालक तिथं आमची आतुरतेनं वाट बघत असतात. इथल्या जेवणाचा विषयच हार्ड असतोय. मलकापूरला फिरायला गेलेले वरंगी पाटीलचे कार्यकर्ते बघा जेवायला थांबलेले आहेत. तिथून आम्ही निघालो भोगाव मार्गे वाशीच्या दिशेने. रात्रीचा असा रस्ता बघितला मला आहट मालिकेचं म्युझिकच आठवते. वाशीत उतरणारे हे मामा सिमेंटची चूल घेऊन आलेले होते. खऱ्या अर्थानं चुलीवरचं जेवण फक्त आता ग्रामीण भागातच बघायला मिळते. आता बघूया मामा कवा बोलवतोय चुलीवरचं गावरान खायला. तोपर्यंत समजलं की समोर रस्त्यात एक ट्रेलर थांबला जेसीबी घेऊन जाणारा. मग तो एसटीचीच वाट बघालता. एसटीला क्रॉस व्हायला जागा मिळेल अशा ठिकाणी एसटी थांबवली आणि ट्रेलर गेल्यावर गाडी पार्क केली आणि गाडीच्या काचा लावून घेतल्या, कारण सकाळी पावसाचा दिवस असल्यामुळे सीट भिजल्या तर आणि प्रवाशांची गैरसोय व्हायला नको. पण प्रत्येक प्रवाशाने जर आपण बसलेल्या खिडकीच्या काचा जर उतरताना बंद केल्या तर कंडक्टरला असा कधीच त्रास होणार नाही. त्यामुळे शक्यतो खिडक्या ह्या स्वतःहून बंद करूनच उतरत जावा. समोरच्या घरातून कळशी घेऊन येऊ बघा आमचा बाहुबली आला. नंतर आम्ही जेवण आटोपून आबाच्या घरात निवांत झोपलो.